इचलकरंजीमध्ये प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय कोरोची, महाराष्ट्र शासन व बार काउन्सिल ऑफ इंडिया दिल्ली मान्यताप्राप्त, प्रशस्त मूट कोर्ट विद्यार्थी सहाय्यक केंद्र, मोफत कायदेशीर सहाय्यक केंद्र, लॉ कॉलेज आता आपल्या शहरात. इचलकरंजी परिसरात पहिल्यांदाच विधी शिक्षणाची सुवर्ण संधी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सुसज्ज आणि दर्जेदार विधी महाविद्यालय आता कोरोची येथे सुरू होत आहे. कायदा व बीसीआय मान्यताप्राप्त महाविद्यालय, अनुभवी व कायदेतज्ञ प्राध्यापक, मूट कोर्ट, मॉक ट्रायल्स व न्यायालयीन प्रत्यक्ष अनुभव, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व इंटर्नशिप संधी, मोफत कायदेविषयक मार्गदर्शन केंद्र, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष उपक्रम. कायद्याचे शिक्षण आता सर्वांसाठी. 12वी नंतर थेट 5 वर्षांचा कोर्स BA LLB, कोणत्याही शाखेतील पदवीधरांना 3 वर्षांचा कोर्स LLB, कोणत्याही वयात कधीही कायद्याचे पदवीधर होता येते. प्रवेश सुरू, आजच नाव नोंदवा. पत्ता: छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय कोरोची, ता हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. इचलकरंजी पासून अवघ्या काही मिनिटांवर. संपर्क: 9960802318, 9922836887, 449483066654, 4921023116. कायदा शिकून समाजसेवा करा, यशस्वी भविष्याची वाट येथेच सुरू. इचलकरंजीतील स्वामीमळा फरशी कारखाना गल्लीत अनेक वर्षांपासून सांडपाण्याचा निचरा करणारी गटार होती, पण ही गटर खाजगी मिळकतीतून गेल्यानं संबंधितांनी ती गटर बंद पाडली. परिणामी भागातील मोकळ्या जागेवर पाणी साचून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झुडपं वाढली आहेत. डास, दुर्गंधीचा प्रादुर्भाव वाढला असून आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत वारंवार कळवूनही महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं भागातील नागरिकांनी उपायुक्त कुंभार यांची भेट घेऊन भागात सांडपाण्याच्या निचऱ्याची त्वरित व्यवस्था न केल्यास 4 ऑगस्टपासून महापालिकेसमोर उपोषणाचा इशारा दिला होता. तरीही उपाययोजना न केल्यानं आज भाजपचे पश्चिम शहराध्यक्ष शशिकांत मोहिते यांच्या नेतृत्वाखाली भागातील नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढून प्रवेशद्वारवर ठिय्या आंदोलन सुरू केलं. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून प्रशासनाचं लक्ष वेधलं. माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी मध्यस्थी करून आंदोलक आणि अधिकाऱ्यांच्यात चर्चा घडवून आणली. यावेळी पाणीपुरवठा विभागातील अभियंता बाजीराव कांबळे यांनी सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं. मात्र शशिकांत मोहिते यांच्यासह आंदोलकांनी प्रत्यक्ष काम सुरू केल्याशिवाय आंदोलन मागं घेणार नाही असा इशारा दिला. त्यामुळे प्रशासनानं प्रत्यक्ष भागात सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी चर काढण्याचं काम सुरू केल्यावर आंदोलन मागं घेण्यात आलं. या आंदोलनात सुकुमार पाटील, अभिजित तरकर, इम्रान बागवान, सर्जेराव परीट, गणपती कोळी, वर्षा अकिवाटे, शुभांगी जिरगे, सुलोचना हाणफोडे, योगिता राणी मोरे यांच्यासह भागातील नागरिक सहभागी झाले होते. Hey there. Subscribe to my channel and also press this bell icon.